हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर देवपूजा करायला घेतली इकडे आणि ही जी फुलं दिसत आहे ना, तो हार मी लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी आणलात आणि त्यांना विचारलं की उद्यापर्यंत राहील का? तर ते म्हटले की नाही, ही फुलं कोमेजत नाही वर्षभर, तुम्ही अगदी तशीच ठेवू शकतात त्याला. तर मी काय ते देवाऱ्याला लावणार नाही वर्षभर. म्हटलं काहीतरी रियूज करूया आणि त्या फुलांना मी काढून घेतलं आहे आता. तर न कोमेजणारी फुलं आहेत ती आणि त्या फुलांचं काय नाव आहे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतलं. ड्रॉवरमधले धूप, अगरबत्ती आणि कापूर सगळं व्यवस्थित फटाक्यांच्या बॉक्समध्ये मी ठेवून घेतलं. मला जे सोयीस्कर पडतं ना त्या पद्धतीने मी सगळं माझं ऑर्गनाईज करून घेत असते घरातलं सामान. त्यानंतर मग इकडे आता स्वयंपाकाची तयारी. इकडे मला ना ताईने कळण्याचं पीठ दिलं होतं, गावी गेली होती त्यावेळेस, आणि त्यासाठी मी शेंगदाणा खोबऱ्याची चटणी पण रेडी करून घेतली होती. स्वयंपाक माझा झाला आणि सगळं आवरून झाल्यानंतर, सगळं क्लीन झाल्यानंतर दुपारी मस्त असं आईस्क्रीम खाणार होतो. मुलांना नको होतं म्हणून आम्ही दोघांनीच आईस्क्रीम खाण्याचा बेत केला. इकडे आता आईस्क्रीम मी सर्व करणार आहे आणि मस्त अशी आईस्क्रीम आम्ही दोघंजण एन्जॉय करणार आहे. ब्लॉग कशा वाटतं नक्की मला कमेंट सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.